मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची गरज नव्हती. एकनाथ शिंदेंचं भाष्य. मुख्यमंत्री आणि मुंबईतील वर्षा निवासस्थानावरून सकाळी 9 वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आलाय. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. सरकार आधीपासूनच आरक्षणाबाबत सकारात्मक होतं, त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नव्हती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असून ते मुंबई बाहेर असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणालेत? मराठा समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी 3.5 ते 4 लाख जण दिवस रात्र युद्ध पातळीवर जलद गतीने काम करत होते. 2.25 कोटीहून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण यात करण्यात आलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालानुसार चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. 20 तारखेला विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर कुठलाही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देता येईल असा विश्वास मला वाटतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. सरकारची भूमिका पहिल्यापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक असल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे मराठा समाजाने कुठलंही आंदोलन करण्याची गरज नव्हती. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याचवेळी कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.